50,000 मतं, ईव्हीएम घोटाळा, याद्यांमधील फेरफार ते डमी उमेदवार, खासदार लंकेंचा मोठा गौप्यस्फोट. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या भिन्न ध्रुवांवर उभा आहे. कारण पारनेरमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीत नवचैतन्य संचारले आहे. त्यामुळे पारनेरच्या राजकारणात काय घडतंय हे आपण सविस्तर विश्लेषण करून पाहणार आहोत. तर नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही. तर मंडळींनो, झालं असं, पारनेर नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विद्या कावरे यांच्या पदग्रहण समारंभात बोलताना खासदार निलेश लंके यांनी थेट 50,000 मतांच्या हेराफेरीचा मोठा गौप्यस्फोट केला. लंके यांच्या या आरोपामुळे केवळ पारनेरच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच तालुक्यात किमान 50,000 मतांची फेराफेरी झाली आहे. याचे ठोस पुरावे माझ्याकडे असून ते लवकरच जनतेसमोर सादर करणार आहे. विधानसभा निकालाने आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांनी फार हुरळून जाऊ नये, असे स्फोटक विधान लंके यांनी केले. त्यांच्या आरोपांनी तत्कालीन विधानसभेच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभं राहिले. ईव्हीएम घोटाळे, याद्यांमधील फेरफार आणि निवडणुकीत उभे केलेले डमी उमेदवार या माध्यमातून मतांची हेराफेरी झाल्याचा त्यांचा दावा आहे. लंके यांनी शिरूरमधील अशोक पवार यांच्या मतदारसंघाचा दाखला देत एका कुटुंबात 167 मतदारांची नावे नोंदवली गेल्याचे सिद्ध झाल्याचे सांगितले आणि पारनेरमध्येही असेच हेराफेरीचे प्रकार झाल्याचे स्पष्ट केले. अजून मी बॉम्ब फोडलेला नाही, पण लवकरच तो फुटेल आणि अनेकांचे चेहरे उघडे पडतील, या त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामागे याच हेराफेरीचा हात असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केलाय. सर्व विरोधक एकत्रित आले असतानाही लंके कुटुंबाला पराभूत करणे किती अवघड होते हे त्यांच्या मोठ्या जनसमर्थनातून स्पष्ट होते. तरीही मतांच्या फेराफेरीमुळे त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला, असे त्यांचे म्हणणे आहे. या आरोपामुळे आगामी काळात राजकीय आणि प्रशासकीय चौकशीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत. तसेच एकीकडे मतांच्या हेराफेरीचे आरोप असले तरी पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला. डॉक्टर विद्या कावरे यांनी 17 पैकी 11 मते मिळवत नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. हा विजय महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या निष्ठेचा आणि खासदार लंके यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा विजय असल्याचे सिद्ध झाले. तसेच निवडणुकीदरम्यान झालेल्या घोडे बाजाराच्या चर्चांना खासदार लंके यांनी याच सभेत उत्तर दिले. महायुतीकडून नगरसेवकांना आमिष दाखवली, फोन गेले, आर्थिक दबाव टाकला गेला, मात्र आमचे नगरसेवक विकले गेले नाही. त्यांनी निष्ठा पाळली, असे ते म्हणाले. दरम्यान पारनेरमध्ये महाविकास आघाडीचे बळ वाढत असताना सत्ताधारी महायुतीच्या गोटात मात्र अंतर्गत वाद आणि विस्कळीत नेतृत्वाची चिन्हे दिसत आहेत. सध्याचे नवे आमदार आणि सहकारी पक्षांमधील वादाच्या चर्चांना जोर आला आहे. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा आहे की नव्या आमदारांचे तालुक्यात पाहिजे तसे लक्ष नाही. अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांमध्ये होत असलेला विलंब याबद्दल नागरिकांमध्ये असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार दातेंना विधानसभेला कट्टर साथ देणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रभावी नेत्यांचा सत्ताधारी पक्षातून बाहेर पडणे हे पक्षांतर्गत नेतृत्वावर असलेल्या असंतोषाचे स्पष्ट संकेत आहे. खासदार लंके यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि यांच्या विकास कामांवर असलेल्या विश्वासामुळे पारनेर जिल्हा परिषद गटांमध्ये आजही लंके यांचा बोलबाला दिसून येतो. पारनेर शहराची 74 कोटींची पाणी योजना श्रेयवादासाठी अडवल्याचा आरोप योगेश मते यांनी सरकारवर केला. खासदार निलेश लंके यांनी 99% पाठपुरावा केला असून ही योजना लंके हेच मंजूर करून आणणार असा ठाम विश्वास अर्जुन भालेकर यांनी व्यक्त केला. दरम्यान खासदार निलेश लंके यांनी केलेला 50,000 मतांच्या हेराफेरीचा आरोप आणि त्यांनी जनतेसमोर पुरावे मांडण्याची दिलेली धमकी यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम होणार असल्याचं दिसून येत आहे. तर सृजनशील मतदारांनो, आपणास हे विश्लेषण आवडल्यास संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा फक्त संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद.